शिडवणे नंबर 1 शाळेची अविस्मरणीय वर्षा सहल, नापणे शेर्पे काचेच्या पुलाने वेधले लक्ष। शिडवणे आज शनिवार 26 जुलै 2025 रोजी शिडवणे नंबर 1 शाळेची वर्षा सहल कणकवली आणि वैभववाडीच्या सीमेवरील निसर्गरम्य नापणे शेर्पे धबधब्यावर थाटामाटात संपन्न झाली। या अविस्मरणीय सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यात रवींद्र जठार, माजी वित्त आणि बांधकाम सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त विजयजी टक्के, शिक्षणतज्ञ मनोहरजी कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रामबाडे आणि माऊली वारकरी संप्रदायाचे बाबा टक्के यांचा समावेश होता। शिडवणे नंबर 1 शाळेपासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला मानला जाणारा काचेचा पूल पाहताना मुलांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। काचेच्या पुलावरून खाली धबधब्यातून वेगाने वाहणारे पाणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना स्पष्टपणे उमटल्या। निसर्गाचे हे विहंगम दृश्य अनुभवताना मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता। अनेक मुलांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच धबधब्याचे इतके भव्य रूप पाहिल्याचे सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले। शाळेतील उपशिक्षक सीमा वरुणकर, दीपक काळेल आणि सुरेंद्र यादव हे देखील या प्रसंगी उपस्थित होते। अशा प्रत्यक्ष अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी ठरते, याचा आनंद शिक्षक आणि मान्यवर दोघांनाही होता। ही वर्षा सहल सर्वांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरली। शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार मानले। या वर्षा सहलीमध्ये शाळेतील सुमारे 30 विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। हा अनुभव केवळ मनोरंजकच नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरला। अध्यक्ष दिनेश रामबाडे यांनी वर्षा सहलीच्या प्रवासाचा सर्व खर्च केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। शिडवणे नंबर 1 शाळेची अविस्मरणीय वर्षा सहल, नापणे शेर्पे काचेच्या पुलाने वेधले लक्ष। शिडवणे आज शनिवार 26 जुलै 2025 रोजी शिडवणे नंबर 1 शाळेची वर्षा सहल कणकवली आणि वैभववाडीच्या सीमेवरील निसर्गरम्य नापणे शेर्पे धबधब्यावर थाटामाटात संपन्न झाली। या अविस्मरणीय सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यात रवींद्र जठार, माजी वित्त आणि बांधकाम सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त विजयजी टक्के, शिक्षणतज्ञ मनोहरजी कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रामबाडे आणि माऊली वारकरी संप्रदायाचे बाबा टक्के यांचा समावेश होता। शिडवणे नंबर 1 शाळेपासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला मानला जाणारा काचेचा पूल पाहताना मुलांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। काचेच्या पुलावरून खाली धबधब्यातून वेगाने वाहणारे पाणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना स्पष्टपणे उमटल्या। निसर्गाचे हे विहंगम दृश्य अनुभवताना मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता। अनेक मुलांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच धबधब्याचे इतके भव्य रूप पाहिल्याचे सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले। शाळेतील उपशिक्षक सीमा वरुणकर, दीपक काळेल आणि सुरेंद्र यादव हे देखील या प्रसंगी उपस्थित होते। अशा प्रत्यक्ष अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी ठरते, याचा आनंद शिक्षक आणि मान्यवर दोघांनाही होता। ही वर्षा सहल सर्वांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरली। शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार मानले। या वर्षा सहलीमध्ये शाळेतील सुमारे 30 विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते। हा अनुभव केवळ मनोरंजकच नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरला। अध्यक्ष दिनेश रामबाडे यांनी वर्षा सहलीच्या प्रवासाचा सर्व खर्च केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। शिडवणे नंबर 1 शाळेची अविस्मरणीय वर्षा सहल, नापणे शेर्पे काचेच्या पुलाने वेधले लक्ष। शिडवणे आज शनिवार 26 जुलै 2025 रोजी शिडवणे नंबर 1 शाळेची वर्षा सहल कणकवली आणि वैभववाडीच्या सीमेवरील निसर्गरम्य नापणे शेर्पे धबधब्यावर थाटामाटात संपन्न झाली। या अविस्मरणीय सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यात रवींद्र जठार, माजी वित्त आणि बांधकाम सभापती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त विजयजी टक्के, शिक्षणतज्ञ मनोहरजी कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रामबाडे आणि माऊली वारकरी संप्रदायाचे बाबा टक्के यांचा समावेश होता। शिडवणे नंबर 1 शाळेपासून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला मानला जाणारा काचेचा पूल पाहताना मुलांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले।
काचेच्या पुलावरून खाली धबधब्यातून वेगाने वाहणारे पाणी पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती या दोन्ही भावना स्पष्टपणे उमटल्या. निसर्गाचे हे विहंगम दृश्य अनुभवताना मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. अनेक मुलांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच धबधब्याचे इतके भव्य रूप पाहिल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व मुलांना खाऊचे वाटप केले. शाळेतील उपशिक्षक सीमा वरुणकर, दीपक काळेल आणि सुरेंद्र यादव हे देखील या प्रसंगी उपस्थित होते. अशा प्रत्यक्ष अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी ठरते, याचा आनंद शिक्षक आणि मान्यवर दोघांनाही होता. ही वर्षा सहल सर्वांसाठी खरोखरच अविस्मरणीय ठरली. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक आभार मानले. या वर्षा सहलीमध्ये शाळेतील सुमारे 30 विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. हा अनुभव केवळ मनोरंजकच नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरला. अध्यक्ष दिनेश रामबाडे यांनी वर्षा सहलीच्या प्रवासाचा सर्व खर्च केल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.